हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण सायन्स विथ डायग्राम हा टॉपिक सुरू करतोय. आता हे म्हणजे सायमल्टेनियसली सुरू असणार आहे हा टॉपिक. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर सायन्सचे काही महत्त्वाचे असे पॉईंट की ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते पॉईंट ते डायग्राम थ्रू कसं लक्षात ठेवायचं किंवा ते अनालिसिस कसं करायचं. जर तुम्ही अनिल कोलते सरांचं जर विज्ञानाचं पुस्तकाचा जर अभ्यास करत असाल तर त्यामध्ये त्यांनी बरीचशी माहिती अपडेटेड जे एडिशन आहे त्यामध्ये दिलेली आहे. परंतु जर तुम्ही त्याचं डायग्राम थ्रू जर लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते इझी जाईल आणि ते तुम्हाला समजेल आणि थोडं इंटरेस्टिंग पण वाटेल. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमची आपली मेंदूची कवटी, त्या कवटीमध्ये जे शिवण असतात त्याला आपण सचर्स म्हणतो. त्याचे वेगवेगळे टाईप आहेत, तर ते कोणत्या दोन हाडामध्ये असतात ते सुद्धा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटू लागेल. तर अशा अनुषंगाने हे लेसन असणार आहे. तर ते लेसनला तुम्हाला नक्की आवडतील ही अपेक्षा व्यक्त करतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सचर. SUTURE, सचर. तर तुम्ही म्हणाल सचर म्हणजे काय? सचर म्हणजे शिवणे, मराठीत अर्थ काय असतं? शिवणे. आणि सचर्स ऑफ स्कल, स्कल म्हणजे आपण काय म्हणतो? कवटी. आपल्या कवटीमध्ये पण असं काही शिवण असते तर त्याला सचर्स ऑफ स्कल असं म्हटलं जातं. म्हणजे सचर्स म्हणजे काय? कवटीमधील जे हाड आहेत तर त्यांना जोडणारी रचना, त्याला आपण सचर्स असं म्हणतो. आणि यांच्यामुळेच आपल्या कवटीतली हाडं जी आहेत ना ती मजबूतीनं जोडली जातात. परंतु त्याचे 4 प्रकार पडलेले असतात. त्या 4 प्रकारापैकी इथं आपण 3 डिस्कस करणार आहोत. पहिला असतो तो पहिला प्रकार आहे, लक्षात घ्या, पहिला प्रकार. अगोदर तुम्हाला हे सचर्स म्हणजे कळलं असेल, शिवण, कवटीतील जे शिवण. ते आता तुम्हाला मी एक एक टाईप जसं सांगाल तसं तुम्हाला त्याचं अनालिसिस होत जाईल. पहिला जो प्रकार आहे तर त्याला आपण कोरोनल सचर किंवा करोनल सचर, नॉट कोरोना, लक्षात घ्या. करोनल सचर. करोनल सचर म्हणजे हा डायग्राम मध्ये मी दाखवतो, हा इथं जोडलेला आहे. आता हा जो करोनल सचर जोडलेला आहे इथं, हे डायग्राम मध्ये दाखवतो करोनल सचर. ओके, हा 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 हा. आता हे जो करोनल सचर आहे हा जो जोडलेला आहे कोणत्या दोन हाडांना किंवा कोणत्या दोन बोनला जोडलेला आहे? एक आहे हे ते म्हणजे परायटल बोन आणि दुसरा आहे तो म्हणजे फ्रंटल बोन. म्हणजे करोनल सचर कोणत्या दोन अस्थिमध्ये आढळतो? तर परायटल अस्थी आणि फ्रंटल अस्थी या दोन अस्थिमध्ये आढळतो, किंवा परायटल बोन आणि फ्रंटल बोन या दोन बोनमध्ये असणारा करोनल सचर. आता याच्यावर तुम्हाला पहिल्यांदा हे लक्षात घ्या की परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल. परीक्षेला ना तुम्हाला अ गटामध्ये ना हे 4 टाईप दिले जातील सचरचे: करोनल सचर, सॅजिटल सचर, लॅटरल सचर, लॅम्बडॉइडल सचर असं नाव दिली जातील. आणि इकडं परायटल, फ्रंटल, ऑक्सिपटल ही नावं दिली जातील, बोनची हाडाची नाव आहेत. तर तुम्हाला अनालिसिस किंवा डायग्राम थ्रू जर लक्षात ठेवायचं झालं तर इझी जाईल. पहिले लक्षात घ्या, करोनल सचर म्हणजे हा इथं आहे, कोणत्या दोन हाडांना जोडतोय? तर एक फ्रंटल बोन आणि दुसरं कोण आहे? परायटल बोन. या दोन बोनला जोडणारा जो सचर आहे किंवा ती शिवण आहे, सचर म्हणजे शिवण आहे, तर त्याला आपण करोनल सचर असं म्हणतो. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. फ्रंटल बोन आणि परायटल बोनला जोडणाऱ्या सचरला करोनल सचर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा सचर आहे तो म्हणजे लॅम्बडॉइडल सचर किंवा त्याला लॅम्बडॉइडल सचर म्हणतो. इथं आहे बघा, तो दाखवलेला आहे. आता ह्या लॅम्बडॉइडल सचर हा कसा इथं 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 जोडलेला आहे. म्हणजे हा कुठल्या दोन बोनला जोडला आहे? इथं बोन जे असतं आपल्या पाठीमागं त्याला आपण ऑक्सिपटल बोन म्हणतो आणि ही वरचा इथे परायटल बोन. म्हणजे लॅम्बडॉइडल सचर किंवा त्याला लॅम्बडॉइडल शब्द योग्य आहे, लॅम्बडॉइडल सचर ही जी रचना असते ही कोणत्या दोन अस्थिमध्ये आढळतं? एक तर परायटल बोन आणि दुसरं म्हणजे ऑक्सिपटल बोन. परायटल बोन आणि ऑक्सिपटल बोन या दोन बोनमध्ये असणारी कवटीमधली अस्थि संस्था, त्याला आपण काय म्हणतो? लॅम्बडॉइडल सचर असं म्हणतो. काय म्हणतो? लॅम्बडॉइडल सचर. हा बी पॉईंट तुम्हाला कळाला असेल. करोनल सचर म्हणजे काय, लॅम्बडॉइडल सचर म्हणजे काय हे कळालं, कोणत्या दोन हाडामध्ये. तिसरा जो घटक असतो याच्यामधला तो त्याला आपण स्क्वॅमोइस किंवा त्याला आपण दुसरा नाव आहे लॅटरल सचर. दुसरा एक शब्द आहे त्याला लॅटरल सचर असं म्हटलं जातं. LATERAL, लॅटरल सचर. लॅटरल सचर म्हणजे हे इथं दाखवलेलं आहे. कोणत्या दोन ह्याच्या बोनमध्ये असतो? तर परायटल बोन आणि टेम्पोरल बोन. परायटल बोन आणि टेम्पोरल बोन या दोन बोनमध्ये असलेल्या सचरला लॅटरल सचर असं म्हटलं जातं, टेम्पोरल आणि परायटल बोनमध्ये. तर हे लक्षात ठेवा. आणि आणखी एक टाईप असतो, त्या टाईपला म्हटलं जातं सॅजिटल सचर. काय म्हटलं जातं? सॅजिटल सचर. SAGGITAL
SITAL सॅजिटल सचर किंवा सॅजिटल लिहून दाखवतो तुम्हाला सॅजिटल सचर. आता हा जो सॅजिटल सचर असतो किंवा सॅजिटल सचर हे कोणत्या दोन बोनमध्ये असतं तर हे जे परायटल बोन आहेत ना एका कवटीतले दोन परायटल बोन असतात ना तर ह्या दोन अस्थिमध्ये आढळणारा तो सॅजिटल सचर आहे. म्हणजे तुमच्या कवटीमधील सचर्स ऑफ स्कल म्हणजे आपल्या कवटीमध्ये कवटीतील हाडामध्ये जोडणाऱ्या रचना आहेत ना एकूण 4 प्रकारच्या आहेत. त्याच्यानुसार आपल्या कवटीतील हाडं मजबूतीनं जोडली जातात. पहिला आहे तो म्हणजे करोनल सचर तो इथं आहे. कोणत्या दोन बोन मध्ये असतो एक परायटल बोन आणि फ्रंटल बोन मध्ये असतो परायटल आणि फ्रंटल. त्याच्यानंतर लॅम्बडॉयडल सचर असतं ते कोणत्या दोन बोन मध्ये असतं एक परायटल आणि ऑक्सिपिटल या दोघांमध्ये असणाऱ्या सचरला लॅम्बडॉयडल सचर असं म्हटलं जातं. तिसरं असतं ते स्क्वॅमस सचर किंवा त्याला आपण लॅटरल सचर म्हणतो तर ते परायटल बोन इथं आहे ते परायटल बोन आणि टेम्पोरल बोन या दोन ह्याच्यामध्ये असतं. ते हे अशा शिवण आहेत सचर म्हणजे शिवण अशा ह्याच्यामुळे आपल्या कवटीतील हाडांना मजबूत हाडांना जोडलेली जातात. तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि चौथा असतो तो सॅजिटल सचर म्हणजे दोन फ्रंटल बोनला जो अस्थिमध्ये असणाऱ्या सचरला सॅजिटल सचर असं म्हटलं जातं. तर परीक्षेच्या दृष्टीनं हा पॉईंट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जोड्या लावामध्ये तुम्हाला डेफिनेटली यावर प्रश्न विचारला जाऊ शकेल त्यामुळे तो आपण पॉईंट कव्हर केलेला आहे. पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे मिनिंजेस किंवा त्याला आपण तुम्ही प्रोनाऊन्सिएशन जसं कराल ना तसं डेफिनेटली मिनिंजेस म्हणजे त्याला प्रमस्तिष्क आवरण असं म्हणतो. म्हणजे आपला जो मेंदू आहे त्या मेंदूभोवती ना 3 स्तरापासून बनलेलं आवरण असतं. म्हणजे इथं दाखवलेलं आहे बघा हा जो भाग आहे इथला दाखवलेला तो इथला ह्या चौकटीमध्ये एवढा आहे ना त्यातला भाग आहे हे लक्षात घ्या. हा जो भाग आपण इथं दाखवलेला आहे ना तो इथल्या चौकटीमध्ये असणारा भाग आहे तो तेवढा दाखवलाय. म्हणजे कसं ते थोडंसं झूम करून दाखवलंय. आपल्या मेंदूभोवतीना 3 स्तरापासून आवरण बनलेलं असतं त्या आवरणाला आपण मेनिंजेस किंवा त्याला प्रमस्तिष्क आवरण असंही म्हणतो. त्याच्यामध्ये ना ड्युरामेटर आर्कनॉइड मेटर आणि पायामेटर किंवा पियामेटर असं तुम्ही जसं प्रोनाऊन्सिएशन करा त्याच्याप्रमाणे असतं. आता मेंदूचं सगळ्यात बाह्य आवरण असतं कोणतं असतं तर ते ड्युरामेटर असतं. म्हणजे इथं दाखवलेलं आहे बघा हात इथं हे जे आहे ते ड्युरामेटर आहे सगळ्यात बाहेरचं आवरण इथं दाखवलं आहे इथं ड्युरामेटर मेंदूतलं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं. आणि ह्या आवरणामुळे अतिशय जाड असतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट मजबूत असतं आणि त्यामध्ये तंतुमय असतं ते आवरण सगळं. याच्यामुळे काय होतं तर आपल्या मेंदूचं बाहेरून संरक्षण होतं बाहेरचं आवरण. त्याच्या आतलं आवरण असतं ना हितं आवरण आहे त्या आवरणाला म्हणतात आर्कनॉइड मॅटर. आर्कनॉइड मॅटर म्हणजे हे मेंदूतलं मध्य आवरण असतं आणि याच्यामध्ये ना पातळ आणि वाहिन्यायुक्त असं असतं. कोळ्याच्या ज्या जाळ्या असते ना कोळ्यानं जाळी केलेली त्याप्रमाणे असं हे दिसत असतं. त्याचं सुद्धा वर्क हे मेंदूचं संरक्षण करण्यासाठी असतं आणि पोषण जे बऱ्याच प्रमाणात ह्या ऑर्कनाइड मॅटरमध्ये होतं. आणि त्याच्या आतला मेंदूतला आतला जो भाग असतो त्याला आपण पिया मॅटर म्हणतो किंवा पाया मॅटर. प्रोनाऊन्सिएशन कसं कराल त्याप्रमाणे असतं. आणि हे अतिशय पातळ आवरण असतं. पाया मॅटर हे जे आवरण असतं अतिशय पातळ आवरण असतं आणि जटिल वाहिन्या असून मेंदूचं पोषण करण्याचं कार्य करतं. तुम्हाला जर प्रश्न असा विचारला मेंदूभोवती 3 स्तरापासून बनलेलं आवरण असतं त्या आवरणांचा बाहेरून आतमध्ये क्रम लावा असं जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. सगळ्यात बाहेरचं आवरण असतं त्याला ड्युरामेटर म्हणतात. त्याच्या आतल्या आवरणाला आर्कनॉइड मॅटर म्हणतात आणि त्याच्या आतल्या आवरणाला पिया मॅटर असं म्हणतात. ओके हा एक पॉईंट आहे की जो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे सिंपल आहे इझी आहे तुम्हाला डायग्राम थ्रू लक्षात येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे स्पायनल नर्व्स टाइप्स आणि रिजन. म्हणजे त्याला आपण मेरुचेता मराठीमध्ये म्हटलं स्पायनल नर्वला मराठी शब्द काय आहे मेरुचेता असं म्हणतो. स्पायनल नर्व्स टाइप्स आणि रिजन. आता त्याच्यामध्ये एकूण किती समूह आहेत तर एकूण 5 महत्वाचे समूह आहेत. पहिला महत्वाचा समूह येतो त्याला आपण सर्व्हायकल म्हणतो. काय म्हणतो सर्व्हायकल असं म्हणतो पहिल्या समूहाला. सर्व्हायकल म्हणजे कुठं असतो आपलं मान आहे आपली जी मान आहे ना ह्या मानेमध्ये असणाऱ्या आवरणाला किंवा त्या समूहाला सर्व्हायकल असं म्हटलं जातं. त्याच्या एकूण जोड्या किती असतात तर 8 जोड्या असतात. सर्व्हायकल आवरणाच्या एकूण किती जोड्या असतात तर एकूण त्याच्या 8 जोड्या असतात सर्व्हायकल. त्याच्यानंतर पुढचा जो रिजन असतो त्याला आपण थोरॅसिक म्हणतो. थोरॅसिक हा जो असतो थोरॅसिक म्हणजे आपली छाती. थोरॅक्स म्हणजे काय असतो पाठीच्या कण्यातील उगमस्थान म्हणजे छाती. तर एकूण त्याच्यामध्ये किती जोड्या असतात तर त्याच्यामध्ये एकूण 12 जोड्या असतात. त्याच्यानंतर लुंबर म्हणजे आपण उदर किंवा त्याला ॲब्डोमेन असं म्हणतो. त्याचे एकूण किती जोड्या असतात तर 5 जोड्या असतात. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे सॅक्रल. सॅक्रल म्हणजे ना आपले जे पेल्विस किंवा कंबर जो म्हणतो सॅक्रल सॅक्रल जो भाग असतो कंबर त्याच्या एकूण किती जोड्या असतात तर 5 जोड्या असतात. आणि सगळ्यात शेवटी असतो तो म्हणजे कोकायजल किंवा कॉकिक्स जेल
कॉकिक्स जेल किंवा प्रोनाऊन्सिएशन कसं करतो, म्हणजे ज्याला आपण माकड हाड म्हणतो, कॉकिक्स म्हणजे माकड हाड, त्याची एक जोडी असते. म्हणजे 8 अधिक 5 12, 8 अधिक 12 20, 20 आणि परत 10 30 31, म्हणजे अशा प्रकारे ना हे स्पायनल नर्व आणि त्याचे टाइप्स ऑफ रिजन आहेत. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. कसं स्पायनल नर्व्स आणि त्याचे टाइप्स ऑफ रिजन मध्ये बघितलं, पहिला भाग असतो तो त्याला आपण सर्वायकल म्हणतो. त्याच्या एकूण 8 जोड्या असतात. पाठीचा मान आपली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ती म्हणजे थोरॅसिक. थोरॅसिकला एकूण 12 जोड्या असतात आणि हे छातीमध्ये असतं. कुठं असतं? आपल्या छातीमध्ये असतं स्पायनल नर्व्स. त्याच्यानंतर लुंबार. लुंबार म्हटल्यानंतर ते आपली उदर किंवा ॲब्डोमेन आपण जे म्हणतो त्याला, त्याच्या एकूण 5 जोड्या असतात. त्याच्या पुढचा असतं तो म्हणजे सॅक्रल. सॅक्रल म्हणजे त्याच्या पण 5 जोड्या असतात. हे कंबर जे असते, पेल्विस किंवा कंबर म्हणतो आपण त्याला, तिथलं स्थान आपलं एक्झॅक्टली त्याचं सॅक्रलचं. आणि शेवटी असतं ते कॉकॉक्सिजियल, ते एक जोडी असतं, म्हणजे माकड हाड म्हणजे आपण म्हणतो ते. तर अशा हे ना स्पायनल नर्व्स, त्याचे टाइप्स आणि रिजन आहेत, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या स्पायनल नर्वच्या ना मिश्र शाखा आहेत. त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे रॅमस डॉर्सेलिस असं म्हटलं जातं, म्हणजे ही त्वचा आणि स्नायू याच्या मधोमध असलेली छोटी शाखा आहे. त्याच्यानंतर ना आपला जो मेंदू आहे ना, त्या मेंदूमध्ये ना वेगवेगळे प्रकारचे 4 लोब असतात. एक असतो तो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण ऑक्सिपिटल लोब. दुसरा असतो तो परायटल लोब. तिसरा असतो तो टेम्पोरल लोब. आणि चौथा असतो तो फ्रंटल लोब. हे आपण ऑलरेडी पहिल्या पॉईंटमध्ये पाहिलं होतं. आता हा जो ऑक्सिपिटल लोब म्हणजे आपला हा मेंदू आहे, मेंदूच्या एकदम बाहेरच्या साईडला पाठीमागच्या साईडला असलेला ऑक्सिपिटल लोब आहे. ह्याच्यानुसार काय केलं जातं, ज्या दृश्य संवेदना आहेत तर त्या कंट्रोल करण्याचं काम, दृश्य संवेदना, ऑक्सिपिटल लोबचं काम काय आहे, दृश्य संवेदना कंट्रोल करण्याचं काम ना ह्या ऑक्सिपिटल लोबकडे असतं. कशाकडे असतं? ऑक्सिपिटल लोबकडे. जो टेम्पोरल लोब आहे, टेम्पोरल लोब हा जो आहे टेम्पोरल लोब. आता या टेम्पोरल लोबचं कार्य काय असतं, ते चव, गंध या प्रकारच्या ज्या संवेदना आहेत, चव एखाद्या गोष्टीची ओळखायची कशी, किंवा एखादा वास आला, गंध, तर तो ओळखायचा कसा, याचं कार्य काय आहे, तर या टेम्पोरल लोबकडे कार्य दिलेलं आहे. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या हे 4 लोबचं कार्य. ऑक्सिपिटल लोब म्हणलं की आपण काय म्हणतो, दृश्य संवेदना, दिसणाऱ्या संवेदना हे कंट्रोल करण्याचं कार्य हे ऑक्सिपिटल लोबकडे आहे. टेम्पोरल लोबकडे काय आहे, चव आणि गंध हे कंट्रोल करण्याचं कार्य त्याच्याकडे, किंवा ते समजण्याचं कार्य त्याच्याकडे आहे. तर हे ना 4 घटक महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे ना याच्यामध्ये ना व्हर्निक्स एरिया किंवा व्हर्निक्स क्षेत्र आणि ब्रोका क्षेत्र असं असतं. आता ब्रोका क्षेत्रामध्ये ना विचाराचं रूपांतर, संभाषण, जीभ, ओठ, स्वर, यंत्राच्या हालचाल यांचे नियंत्रण केलं जातं. आणि जे फर्निक्स एरिया असतं ना, जे संवेदी संभाषण क्षेत्र असतं ना, त्याला फर्निक्स एरिया असंही म्हटलं जातं. म्हणजे या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे, तर हे डायग्राम थ्रू काही महत्त्वाच्या गोष्टी मला ज्या सांगायच्या होत्या त्या तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असंच आपण सायन्सचं डायग्राम थ्रू ते पॉईंट कव्हर करणार आहोत. लेसन जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा चॅनल, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.